सिद्धू पडला भावनाच्या प्रेमात। भावनाच्या आयुष्यात होणार सिद्धूची एंट्री। लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे। मालिका एका नवीन वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे श्रीकांत आणि भावनाचं लग्न होणार होतं, पण त्याआधीच एक मोठा अपघात होतो आणि भावनाचं आयुष्य बदलतं। तिच्या आयुष्यात येते आनंदी, पण लग्न मात्र मोडतं। त्यानंतर भावनाने आता लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय आणि सोबतच तिने हे सांगितलंय की यापुढे आनंदीच तिचं जग असेल म्हणून। पण अशातच आता भावनाच्या आयुष्यात एक नवीन एंट्री येऊ घालणार आहे। येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे सिद्धिराज आहे, तो आपल्या मित्रांना सांगतोय की त्याला नेमकी आयुष्यात मुलगी कशी हवी आहे, कशी पार्टनर तो बघतोय। त्याची मित्र त्याला विचारतात, काय रे तुला कोणती मुलगी कशी आवडत नाही म्हणून। तेव्हा सिद्धिराज म्हणजे सिद्धू त्यांना म्हणतो की माझ्यासाठी जी मुलगी बनलेली असेल ना, ती खूप खास आणि स्पेशल असेल म्हणून। जेव्हा ती माझ्याकडे चालत येईल आणि मी तिला बघेन ना, तर अख्खं माझं आयुष्यच बदलून जाईल म्हणून। तो म्हणतो की ती अशी असेल, तळपत्या उन्हात सुद्धा तिच्या येण्याने माझ्या आयुष्यात पावसाची रिमझिम होईल म्हणून। आणि अशातच बघायला मिळतंय की भावनाकडे बघत सिद्धू हे सगळं म्हणतोय। भावनाच्या तो प्रेमात पडलेला दिसतोय। तर येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये बघू शकतो की मार्केटमध्ये एकीकडे भावना आणि व्यंकी गेलेले असतात, तर तिकडे सिद्धिराज गुंडांसोबत त्याची फाईट सुरू असते आणि तेवढ्यातच तो एका गुंडाला मारण्यासाठी पुढे जातो, तर तिथून तो गुंड निघतो आणि तो हात जाऊन भावनाला लागणारच असतो। तेवढ्यात सिद्धू स्वतःला थांबवतो आणि तो बघतो समोरचा चेहरा कोण आहे। भावना त्याला दिसते आणि भावनाला बघून तो तिला बघतच राहतो। तो अक्षरशः तिच्या प्रेमात पडलेला दिसतोय पहिल्याच भेटीत। आणि दुसरीकडे भावना मात्र सिद्धूकडे रागाच्या नजरेने बघताना दिसते, कारण तिला काहीच कळत नाहीये नेमकं त्यावेळेस काय झालं होतं। तर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की भावनाच्या आयुष्यात सिद्धूची एंट्री कशी होणार आणि त्यानंतर या दोघांचं नातं कसं फुलणार। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय। प्रोमो खूपच धमाकेदार आहे। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।